व्यवस्थित यात घालून घेतलेले बघू शकताय. फ्राय केलेला कांदा, लसूण, काजू, टोमॅटो. आता हे व्यवस्थित गार करून मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं आहे. नमस्कार, आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज काहीतरी खास आहे, विशेष आहे, त्यामुळे हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून शेवटपर्यंत बघत राहा. आज करणार आहोत आपण पनीरची भाजी, पनीर मसाला सब्जी किंवा पनीरची भाजी म्हणू शकताय. तर चला तर मग करूयात, आता सुरुवात करूया. मस्त उभे कापलेले टोमॅटो आणि उभा कापलेला चिरलेला कांदा, कढईत तेल गरम करून त्यात घातलेलं आहे. बघू शकता इथं हे कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण खमंग असं तेलात भाजून घ्यायचं आहे आणि ह्याची मस्त खमंग अशी ग्रेव्ही करायची आहे तयार. आपल्याला हे चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे तेलात. टोमॅटो आणि कांदा खमंग भाजून घ्यायचा आहे, लालसर व्हायला पाहिजे, टोमॅटोचं पाणी निघून जायला पाहिजे सगळं, आणि कांदाचं चांगला थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिठामुळं टोमॅटो आणि कांदा लवकर शिजला जातो, म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यात काजू घालूया, भोपळ्याच्या बिया घालायच्या आहेत, मगजच्या बिया, हे पण थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित भाजला जातो. गॅस बारीकच ठेवायचा आहे, बघू शकताय. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे तेलात. व्यवस्थित फ्राय करून घेते हे. बघू शकताय व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता खमंग वास येत आहे. आता गॅस बंद करायचा. हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित यात घालून घेतलेले बघू शकताय. फ्राय केलेला कांदा, लसूण, काजू, टोमॅटो. आता हे व्यवस्थित गार करून मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं याचं. जिरे चांगले तडतडले आहेत. आता बघू शकताय. गॅस बारीक करायचा आहे आणि हळद आणि लाल तिखट मिक्स करायचं आहे. यात मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला पाणी घालूया. वाटण केलेलं घालायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही चांगली यात तेल सुटायला पाहिजे ग्रेव्हीला. या मस्तपैकी. आता यात पनीर घालून घेऊ. मस्त तेल सुटत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खमंग वास येतो बघा. आणि थोडं पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित 10 मिनटं कमीत कमी हे पनीर शिजवून घेऊया भाजीत, म्हणजे भाजी पण व्यवस्थित शिजेल, मसाला पण शिजेल आणि पनीर पण शिजेल. 10 मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊ. त्यानंतर आता 10 मिनटं झाली, टोपण काढून बघूया. मस्त ग्रेव्ही शिजलेली आहे. कमी करू आणि यावर कच्चं पनीर जे ठेवलेलं होतं ते किसून घालूया. होय, चिरलेली कोथिंबीर घालूया वरून आणि व्यवस्थित सर्व करूया. मिक्स करून घेऊया. बघू शकता कशी मस्त ग्रेव्ही झालेली आहे. कसुरी मेथी किंवा गरम मसाला सुद्धा घालू शकताय. माझ्याकडे कसुरी मेथी नाही आहे म्हणून मी घालत नाही. कसुरी मेथी गरम मसाला घालून तुम्ही सर्व करू शकता. बघू शकता अशी झालेली आहे मस्तपैकी
पनीर मसाला ग्रेव्ही आता गॅस बंद करते तर अशा प्रकारे तयार झालेले गरमागरम खमंग अशी मस्त पनीर ग्रेव्ही मसाला. चला तर मग तुम्ही पण करून बघा आणि आवडले तर बघू शकता. मस्त पनीर मसाला भाजी तयार आहे. इथं मस्त तेल सुटलेलं आहे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला म्हणजे चांगलीच पडला. चला तर आपण सर्व करूया भाजी. ही भाजी तुम्ही रोटी आणि नान सोबत सुद्धा सर्व करू शकताय. बघू शकता गरमागरम भजी आणि पनीर मसालाची भाजी आहे. मस्त झालेली आहे. गरमागरम चपाती घातलेली आहे इथं. एकदम मस्त झालेली आहे भाजी. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून बघत राहा.